पुजाऱ्याचा वेश घेऊन आलो. अरे पुजाऱ्याचा वेश घेऊन आलो होतो. नाही हा माझा भाऊ नाहीये. आम्ही सत्य आहे. आम्ही सत्य आहे. बघा सत्य आहे सत्य. पोलीस खात्याला लागलेला कलंक आणि आमच्या या पोलीस खात्याला लागलेला हा कलंक जनमानसात आणि जनमानसामध्ये होत असलेली ही बदनामी बघा हे रोखण्यासाठी सगळं आयोजन होतं आमचं बघ. पण हे सारं तुम्हाला कसे माहित? पण हे सारं तुम्हाला कसे माहित? काही पुरावा? काय पुरावा आहे? तुझ्या हातातील लाकूड भाऊ आहे ना. मग बघ तुझ्या हातामध्ये असलेला तो लॉकेट बघ आणि तुझ्या गळ्यामध्ये असलेला तो लॉकेट बघ. मग कळेल तुला सत्य काय आहे ते. जेव्हा मला हरवण्याची तक्रार आमच्याकडे आली होती ना, तेव्हा ओळख म्हणून हीच एक ओळख होती. तेव्हा ओळख म्हणून हीच एक ओळख होती. मुन्ना गळ्यातील लाकूड तोडतो. नाही हे सत्य नाही. नाही हे सत्य नाही. अरे नाही हे सत्य. आणि रावजी तुझे वडील आहेत वडील. माझे बाबा जिवंत आहेत. हो होय. स्वामी. आणि हा वासनारूपी राक्षस तुझा भाऊ आहे. आणि हा वासनारूपी राक्षस तुझा भाऊ आहे. भाऊ रत्ना यांनी मला सुद्धा लग्नाचं आमिष दाखवलं. यांनी मला सुद्धा लग्नाचं आमिष दाखवलं. यांनी मला सुद्धा लग्नाचं आमिष दाखवलं. रत्ना मला सुद्धा लग्नाचा आमिष दाखवून मला याच्यापासून दिवस गेले. किती पाप केलं. किती पाप केलेस रे तू. अरे तू भाऊ म्हणण्याच्या लायकीचा नाही. भाऊ म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाहीयेस तू. तू मानव नसून राक्षस आहेस राक्षस. तू मानव नसून राक्षस आहेस राक्षस. राजा आठव मुन्ना आठव जुन्या आठवणी. अरे आठव मुन्ना आठव. जुन्या आठवणी. अरे तू जीवनामध्ये काय काय केलं त्या जुन्या आठवणींना आठव. स्वामी सारं सारं कळेलच तुला. आठव अगोदर मुन्ना किती पाप केलं मी. किती पाप केलं मी. किती पाप केले. नाही 72 कर्म. अरे पाण्यावर बेहत्तर तू कर्म करण्याचा प्रयत्न केला. हो आठवतात मला ते दिवस. हो आठवतात ते मला दिवस. आम्ही लहान असताना बाबांनी दोघांच्या गळ्यात आम्ही लहान असताना बाबांनी अरे दोघांच्या बापांनीच आमच्या गळ्यात तांबीज बांधून दिली होती. एक साडीच बांधून दिलं होतं. पण आठवण म्हणून. पण फक्त वासना तृप्ती करिता. अरे अरे पण फक्त वासना तृप्ती करीता. स्वतःच्याच बहिणीला अरे स्वतःच्या बहिणीला पत्नी करून घेण्याचा बहीण भावाच्या पवित्र नात्याला अरे बहीण भावाच्या पवित्र खात्याला कलंकित केलंय. संपलं सारं. संपला. आता सारा काही संपला. आता जगून जग. अरे मुन्ना, आता जगून जगाला तोड दाखवण्याची ही लायकी नाही तुझी. सगळ्यांच्या नजरा चुकवून मला आता ना मला
मला आता जायलाच हवं. स्वतःला चाकू मारतो पुढच्या काय केलं काय केलं हे तुम्ही? दादा दादा कशावर तू देवा? दादा अरे असं काय केलं रे दादा तू? देवा 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 अरे काय लिहिलंय तू असं आमच्या नशिबी? भाऊ कसं म्हणावं तुला? रक्ताचं नातंच देवा देवाला नाही. काय चाललंय इथं? हाला या हीच बघा, हीच तुमची हरवलेली मुलं. काय? होय. पण बाबा, ही आज तुमची हरवलेली मुले भरकटलेली पाकळे झाली हो, भरकटलेली पाकळे झाली. योगेश्वरा, अरे एवढ्या वर्षांनी माझी हरवलेली पात्र मला परत केलंच रे. अरे राजा, खरंच तू देव महाराज आहेस रे, देव महाराज आहेस. अरे माझ्या मुलीला, शारदाला स्वतःच्या बहिणीप्रमाणे जपलंच रे. होय बाबा, अहो ते माझं कर्तव्य होतं. तो माझा माणुसकीचा धर्म होता आणि त्याचं मी पालन केलं. पण तुमचा हा हरवलेला मुलगा हाच भरकटलेल्या मार्गाला गेला आणि त्याच्या हातून जे न घडायला पाहिजे ते घडण्याचा प्रयत्न तो करत होता. शेवटी स्वतःच्या हाताने त्याने आपला अंत केला बाबा. स्वतःच्या हाताने वाईट केलं त्याने. मी कुणाच्या भरोश्यावर जीवन जगणार? मी काय करणार? मी कुणाच्या भरोश्यावर जीवन जगणार? असा अनाथ मुलाला जन्म देऊन काय उपयोग? रत्ना अगं शांत हो. रत्ना सोडा मला. अहो सोडा मला. जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीची नाही मी. जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही. कुठ रे राजा पुन्हा? रत्ना शांत हो. ए माझ्या बाळा, हे बघ रत्ना, तुला कळतात अगं मला कळतात अनाथांच्या यातना. अगं आई वडिला विना मूल पोरक होते ग, पोरक होते. आणि म्हणून मी आज हा निर्णय घेतला माझ्यावर जो कर्तन घडलं की माझ्यावर जो कर्दन काळ आला तो तुझ्या मुलावर येऊ देणार नाही. तो तुझ्या मुलावर मात्र मी कधीही येऊ देणार नाही. म्हणजे विश्वास ठेव माझ्यावर. राजा रत्नाच्या बाळाला वडील म्हणून, म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, रत्नाच्या बाळाला रत्नाच्या बाळाला मी माझं नाव द्यायला तयार आहे. जर रत्नाची संमती असेल तर तिचा मी पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहे. दादा धन्य आहेस रे तू. दादा खरंच धन्य आहेस रे तू. तुझ्यासारखा भाऊ लाभो सर्व मुलींना. तुझ्यासारखा भाऊ लाभो सगळ्या मुलींना. स्वामी शाबास राजे शाबास. शाबास राजा शाबास. नाव अमर केलंस पुरुष जातीचं. अरे नाव अमर केलंस तू या पुरुष जातीचं. उचल मंगळसूत्र हे अरे उचल तो मंगळसूत्र हे बांध आणि बांध शारदाच्या गळ्यात, रत्नाच्या गळ्यात.
राजा यांच्याप्रमाणे मंगळसूत्र उचलतो. कंटिन्यू मंगळसूत्र उचलतो. महाराज कंटिन्यू महाराज माझं काय महाराज माझं काय शेवट माझं का तेव्हा अभिनवाना हो तुम्हाला तुम्हाला अडचण नसेल तर जर यांच्याशी माझ्या बहिणीचं जर लग्न झालं तर खरंच मी धन्य होईल. अबे दोरी बहान दोरी राजा काय तुमचे उपकारच मानावे लागतील. मंगळसूत्राची कशाला आवश्यकता असते या तुमच्या दोघांची मनं जोडली आणि तुम्ही दोघांनी एकमेकाला पती पत्नी मानलं तरी झालं. ये शांत. तुम्ही यांचं कन्याला आपल्या हाताने मुर्दा साक्षी गजनायक